जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघताना आपण विरक्त लक्षण बघतोय। दशक दुसरा, समास 9वा। समर्थ रामदास विरक्त लक्षण सांगताना मोठ्या खुबीनं परमार्थाची प्रीती, भक्तिभावाचा अवलंब, सत्वगुण, सद्विद्यागुण, उत्तम लक्षणं या सगळ्याचा अंतर्भाव करतात। एकूण काय, या समासाच्या आधी परमात्मप्राप्तीसाठी जे जे समर्थांनी सांगितलेलं आहे त्या सगळ्याचं एक प्रकारे एकत्र स्वरूप विरक्त लक्षणांमध्ये आले। या ओव्यांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की विरक्तानं काय करणं अपेक्षित आहे हे जसं समर्थ सांगतात तसंच काय करणारा विरक्त असतो अशा अर्थानंही समर्थ प्रतिपादन करतायत। जसं की आता ही 22वी ओवी पहा। विरक्ते असावे धीर, विरक्ते असावे उदार, विरक्ते असावे तत्पर निरूपण विषयी। एक म्हणजे धीरपणा, दुसरी उदारता किंवा उदारपणा, तिसरी तत्परता निरूपण विषयी असलेली। म्हणजे या तिन्हींचा मिळून संयोग विरक्तापशी असतो किंवा या तिन्हींचा संयोग असणं म्हणजे विरक्तपण आहे, असं प्रत्येकच ओव्यांमध्ये आहे। आता नुसताच धीर असून उपयोग नाही किंवा नुसता उदारपणा असूनही उपयोग नाही, निरूपणाविषयी तत्परता पण त्या ठिकाणी पाहिजे। पुष्कळदा आपण उदारपणा कशाला समजतो? समजा माझ्याकडे 50 शर्ट आहेत किंवा अंगावर घालायचे 50 कपडे आहेत, त्यातले समजा 20-25 कपडे मी वापरत नाही। आता ते समजा आम्ही बोहारणीला दिले किंवा कुठल्या ओळखीच्या व्यक्तीला दिले म्हणजे मी उदार झालो का? अशी उदारता असलेला मनुष्य विरक्त असतो का हा मुख्य प्रश्न आहे। तर मुळीच नाही। याचा अर्थ काय? आपल्यापाशी असलेली किंवा आपल्यापाशी आहे आणि आता आपल्याला नकोशी झालेली आहे अशी वस्तू देणं इतकाच सीमित अर्थ उदारपणाचा इथं नाही। त्यामुळं उदारपणाबरोबर समर्थ आणखी काय काय सांगतायत हे बघणं पण आवश्यक आहे। जसं की त्यांनी विरक्ते असावे धीर अशी ओवीची सुरुवात केली। धीर गंभीर अशा स्वरूपाची ती व्यक्ती असली पाहिजे, म्हणजे धीर गंभीर चेहरा करणारी आणि तसंच अगदी धीरपणे वर्तन करणारी नव्हे। इथं हा अर्थ समजून घेणं अपेक्षित आहे। धीर असणं कुठल्याही बाबतीत हे तसं विरळ असतं। जसं की समजा एखादी गोष्ट घडण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो। आता सुरेल गाणं म्हणायचं आहे, थोडासा आवाज आपल्याला आहे, थोडी संगीताची जाण आहे म्हटल्यानंतर लगेच गाता येईलच असं नाही। गुरु शोधायला पाहिजे, गुरूंच्या समोर बसून गाणं शिकलं पाहिजे, काही वर्ष रियाज केला पाहिजे, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या त्रुटी काढून टाकल्या पाहिजेत। एकूण काय, एक उत्तम गायक घडण्यासाठी 12 वर्ष, 20-25 वर्ष गुरूंच्या मार्गदर्शनाखाली रियाज, शिक्षण हे सगळं घडलं पाहिजे। मग 20-25 वर्षांचा धीर त्या ठिकाणी नको का? कुणी जर म्हटलं की माझा आवाज जरा बरा आहे, मला संगीताची जाण आहे, मला काही महिन्यात उत्तम गाता आलंच पाहिजे, तर हे वर्तन धीराचं आहे का? मुळीच नाही। म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीमध्ये घाई करून चालत नाही। व्यवहारातल्या शिक्षणाबद्दल पण असंच आहे। काही परीक्षा पास झाल्या, त्यामध्ये काही अपेक्षेप्रमाणे मार्क पडले आणि काही संस्थांच्या अपेक्षांप्रमाणे आपण जर गुण मिळवले तरच आपल्याला पुढचे प्रवेश मिळत जातात आणि मग उच्च शिक्षित व्यक्ती तयार होते। एकदमच शाळेत असताना जर कोणी म्हटलं की मला कलेक्टर करा, तर ते शक्य आहे का? म्हणजे तिथेही धीर आवश्यक आहे। आता असा हा धीरत्वाचा गुण व्यवहारातील एखादी क्षुल्लक विद्या साध्य करण्यासाठीही जर लागत असेल तर तो परमार्थामध्ये लागणार यात काही नवल नाही। व्यवहारातील क्षुल्लक विद्या असा शब्द का वापरला? कारण ईश्वर प्राप्तीसमोर सर्व काही क्षुल्लकच आहे। कारण
एक भगवंत प्राप्ती सोडल्यास बाकी सर्व विद्यांना क्षय आहे, अंत आहे. भगवत प्राप्ती या अवस्थेला कदापि अंत नाही. जसं 4 मुक्त्यांचा उल्लेख आहे, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. त्यातील अंतिम जी मुक्ती आहे, सायुज्य मुक्ती, त्याला चळण नाही, त्याला ढळ नाही, त्याला नाश नाही. पण त्याच्या अलीकडच्या ज्या 3 मुक्ती आहेत, सलोकता, समीपता आणि स्वरूपता, यांना चळण आहे. सायुज्य मुक्ती पावणे म्हणजे भगवत प्राप्ती घडणे. अर्थ काय याचा? की भगवत प्राप्ती सोडल्यास इतर सर्व विद्यांना, इतर सर्व प्राप्तींना कधी ना कधीतरी नाश आहे. त्या प्राप्ती अविनाशी नाहीत. अविनाशी एक भगवत प्राप्तीच आहे. म्हणून भगवंत सोडून बाकी सर्व विद्या किंवा बाकी सर्व प्राप्त्या या क्षुल्लकच ठरतात. पण मुद्दा असा की त्या मिळवण्यासाठी सुद्धा धीरत्व आवश्यक आहे. वृत्तीमध्ये एक प्रकारचा गंभीरपणा आवश्यक आहे. समजा एखादा अवघड अभ्यासक्रम आहे. आता कुणाला समजा CA व्हायचं आहे, तर हा अभ्यासक्रम खरोखरच अवघड आहे. परीक्षेला बसलेल्या लोकांपैकी खूप कमी प्रमाणात लोक CA होतात. मग अशा वेळी त्या व्यक्तीमध्ये गंभीरपणा आणि धीर हे दोन्हीही गुण असावे लागतात. ज्याला खरंच CA व्हायचं आहे, तो केला तर केला अभ्यास, झालो तर झालो CA, नाही तर नाही झालो, अशा प्रकारच्या उथळ वृत्तीनं अभ्यास करत नाही. तो गंभीरपणे त्याचा विचार करतो, गांभीर्यानंच अभ्यास करतो. आणि मग CA होण्यासाठी जे काही लागेल, जितकी काही वर्ष लागतील, तितकी वर्ष तो धीर ठेवून असतो. अशाच प्रकारे इतर सर्व विद्यांचं आहे. इथल्या एखाद्या विद्येसाठी जर एवढा धीर ठेवावा लागतो, एवढा गांभीर्यानं अभ्यास, प्रयत्न करावा लागतो, तर भगवत प्राप्तीसाठी गांभीर्यानं प्रयत्न आणि धीर हे आवश्यक आहेत. हे आता वेगळेपणानं सांगायची गरज नाही. समर्थ म्हणतायत, असा धीरही पाहिजे आणि मग त्याच्याजवळ उदारपणा पण पाहिजे. आता पहा, धीरत्वानं प्रयत्न करणाऱ्या किंवा गांभीर्यानं प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाजवळ उदार वृत्ती असतेच असं नाही. आता एखाद्या डॉक्टर झालेल्याचंच उदाहरण पाहूया. अगदी गांभीर्यानं प्रयत्न करून धीर राखून चांगला डॉक्टर तो होतो. एवढंच नाही तर त्या पुढचंही 2-4 वर्षांचं शिक्षण घेतो आणि खूप उच्च पदस्थ कामं करतो. पण वृत्ती अंतःकरणात उदारपणाची असेलच असं नाही. एक डॉक्टर म्हणून त्याच्या कामामध्ये ती श्रेष्ठ असेलही व्यक्ती, पण उदारपणा ही तशी दुर्मिळ गोष्ट आहे. आपल्याजवळ असलेली वस्तू आपली आहे याची आसक्ती आणि हट्ट उदारपणाच्या आड येतो. जवळ असलेल्या पुष्कळ वस्तूंचा आपण प्रसंगी वापरही करत नाही. घरात नुसत्या पडून असतात, पण माझ्या आहेत, ठेवायच्या त्या, दुसऱ्याला द्यायच्या नाहीत, अशा प्रकारची वृत्ती असते. अशी व्यक्ती उदार म्हणता येईल का? बरं, काही लोक आपल्या जवळच्या वस्तू द्यायलाही तयार होतात, पण कारण काय असते? आता त्या वस्तू वापरल्या जात नाहीत किंवा त्याचे 4 पैसे तरी मिळतील. यालाही उदारपणा म्हणता येईल का? उदारपणा म्हणजे आपल्या जवळचं असलेलं देण्याची वृत्ती असणं. आपल्या जवळचं जे आपल्याला उपयोगी आहे, तरीही आपलं मन त्याच्यात गुंतलेलं नाही, आसक्त झालेलं नाही. पलीकडच्या व्यक्तीमध्ये आपण भगवंताचंच स्वरूप पाहिलेलं आहे आणि माझी वस्तू माझी नाहीच, भगवंतानं मला दिलेली आहे, या भावनेनं दान करण्याची प्रवृत्ती असणं. ही झाली खरी उदारता. उदारतेमध्ये अहंकाराचा अभाव आहे, ही गोष्ट समजून घ्या. मी अमुक ठिकाणी पैसे दिले, काही वस्तू दिल्या, याची सूक्ष्म स्मृती जरी आपल्यापाशी असेल, तर ती उदारता नव्हे. उदारता अहंकाराशिवाय केलेल्या दानाला म्हणता येईल. किंबहुना दानच मुळात अहंकाराशिवाय केलेल्या उदारतेचं प्रतीक आहे. एकूण काय, आपल्या अभिमानाला बाजूला ठेवून, आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन, दुसऱ्याचा विचार करून काहीतरी करणं, हा उदारपणाचा पाया आहे. समर्थ या दोन्हीही गुणांना एकत्रितपणे बांधतायत.
म्हणजे धीरही पाहिजे, गंभीरपणाही पाहिजे आणि उदारपणाही पाहिजे. इतक्यावरती ते थांबत नाहीत. पुढे ते म्हणतात, विरक्ते असावे तत्पर निरूपणविषयी. हे सगळं ठीक आहे, गंभीरपणाही आहे, धीरत्वही आहे, उदारताही आहे, पण अंतःकरणामध्ये तळमळ पाहिजे, ती निरूपणाविषयी पाहिजे, प्रपंचाविषयी, संसाराविषयी नाही. आता इथे दुर्मिळतेमध्ये आणखी भर पडली. मुळात गंभीर असणं आणि धीर असणं या लक्षणांची माणसं दुर्मिळ. त्यात जर ती मिळाली तर ती उदार असणं त्याहून दुर्मिळ. त्यातूनही ती मिळाली तर त्यांची तत्परता निरूपणविषयी असणं आणखी दुर्मिळ. पुष्कळांना सांसारिक, व्यावहारिक, दृश्य वस्तूंचं आकर्षण असतं, विषय उपभोगण्याचं आकर्षण असतं. अशा व्यक्तींची गणना विरक्त लक्षणांमध्ये होत नाही. आकर्षण कसलं पाहिजे? भगवंताचं पाहिजे. आकर्षण कसलं पाहिजे? भगवंताच्या कथेचं, नामाचं पाहिजे. आकर्षण कसलं पाहिजे? निरूपणाचं पाहिजे. निरूपण म्हणजे तरी काय? संत सत्पुरुषांनी जे सांगून ठेवलं ते विस्तृत करून मांडणं. त्यांनी तरी काय सांगितलेलं असतं? भगवत प्राप्तीचा मार्गच सांगितलेला असतो. तो मार्ग विवरण करून सांगणं म्हणजे निरूपण, आणि त्याचं आकर्षण असणं म्हणजे विरक्तपणाचं लक्षण. म्हणजे गंभीरता, धीरपणा, उदारता आणि सोबतच या निरूपणाविषयीचं आकर्षण आणि त्या आकर्षणामुळे निर्माण झालेली निरूपणाविषयीची तत्परता, या 3 गोष्टींचा संगम इथं समर्थांनी सांगितला. हा ज्याच्यापाशी आहे तो विरक्त ओळखावा, किंवा विरक्तापाशी या 3ही गोष्टींचा संगम आढळतो. पुढे ते याच पद्धतीनं सांगतायत, विरक्ते सावध असावे, विरक्ते शुद्ध मार्गे जावे, विरक्ते झिजोन उरवावे सदकीर्तीसी. सावधपणा हा गुण मागच्या निरूपणात पण आलेला होता, जेव्हा समर्थ म्हणाले होते, विरक्ते असावे परमदक्ष. आज पुन्हा तो विषय आला. ते म्हणतायत विरक्ते सावध असावे. पण नुसतं सावध असावे असं न सांगता पुन्हा त्यांनी 2-3 गुणांचा संगम सांगितला. सावध असणं, शुद्ध मार्गानं जाणं आणि झिजून दुसऱ्यांच्यासाठी उरणं. यासाठी चंदनाची उपमा दिली जाती बघा. ते स्वतः झिजतं पण लोकांसाठी सुगंध ठेवून जातं. म्हणजे आपल्या शरीराबद्दलची तमा नसणं, प्रसंगी आपल्या शरीराला दुय्यमता देऊन दुसऱ्यांसाठी झिजणं, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी सकारात्मक घडावं म्हणून स्वतःची झीज करून घेणं. हा एक प्रकारचा दैवी गुणच म्हणावा लागेल, पण त्या गुणाचा एकट्यानं उल्लेख समर्थ करत नाहीत. समर्थ म्हणतायत, सोबत सावधपणा पण पाहिजे आणि शुद्ध मार्गानं जाण्याची वृत्ती पण पाहिजे. शुद्ध मार्ग म्हणजे अर्थातच भगवत प्राप्तीचा मार्ग. ज्या मार्गावरती आपण आहोत तो शुद्ध आहे का नाही हे तपासण्याची क्षमतासुद्धा पाहिजे, आणि म्हणूनच सावधानता पाहिजे. असं पहा, आपण समजा गाडीनं एखाद्या ठिकाणी चाललेलो आहोत, तर ड्रायव्हर सोडून बाकी सगळेजण झोपले तरी चालतात. ड्रायव्हरने झोपून चालेल का? मुळीच नाही. त्यानं सावधच असावं लागतं, कारण गाडी योग्य वाटेवरती आहे की नाही इकडे त्याचं लक्ष असावं लागतं. परमार्थात सुद्धा असंच आहे. शुद्ध मार्गावरती जाणं हे विरक्तपणाचं लक्षण आहे, ते ठीकच आहे, पण तिथे सावधानता नसेल तर भरकटण्याचा संभव असतो. अहो, भगवंताचं स्वरूप आपल्या अंतरामध्येच आहे. कुठून बाहेरून भगवंत आणायचा असता, जसं की आपण साबणाची वडी दुकानातून खरेदी केली, तसा जर भगवंत मिळत असता तर सावधानतेची आवश्यकता नव्हती. देणाऱ्याला माहीत आहे आपण साबण देतोय, घेणाऱ्याला माहीत आहे साबण आपण खरेदी करतोय. सावधानता कशाला? भगवंत अंतरामध्ये असल्यामुळं सावधानतेची गरज आहे, कारण अंतरामध्ये इतरही गोष्टी आहेत ज्या भगवत प्राप्तीच्या आड येतात. मुख्यतः आपले षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. आपला अभिमान आहे, आपला अहंकार आहे, वेगवेगळ्या स्वरूपाचा अभिमान आहे, वेगवेगळ्या स्वरूपाच्या वासनाही आहेत.
हे सगळंही त्याच वाटेवर आहे ज्या वाटेवरून चालत भगवंताकडे जायचं आहे. मग मला सावध असायला नको का? काटे कुटे हे रस्त्यानं लागणारच. सावधानतेनं काटे कुटे बाजूला सारता येतात किंवा जिथे काटा नाही तिथे पाऊल ठेवता येतं आणि पुढं जाता येतं. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. का असं ते म्हणतायत? यासाठीच, कारण ज्या वाटेनं भगवंताकडे जायचं आहे त्या वाटेवरती काटे कुठे पण आहेत. आपल्याच वासना, आपलेच कामक्रोधादी विकार आहेत. म्हणून जागं राहावं लागतं, सावध राहावं लागतं. ही बाहेरची सावधानता नाही. ती असती तर एक वेळ सोपं होतं. पाऊस पडतोय, छत्री डोक्यावर घेतली किंवा रेनकोट घातला की काम झालं. आता पाण्यापासून वाचण्यासाठी सावध राहावं लागत नाही. चालत गेलं की झालं. पण अंतरामध्येच शत्रू असल्यामुळं सावधानता अत्यंत आवश्यक आहे. समर्थ म्हणतायत, विरक्ते कसे असावे? विरक्ते सावध असावे, विरक्ते शुद्ध मार्गे जावे. शुद्ध मार्गावर जाताना, भगवंताच्या वाटेवर जाताना अखंड सावधानता बाळगावी. किंवा दुसऱ्या मार्गानं सांगायचं झाल्यास, जो भगवंताच्या वाटेवर अखंड सावधानतेनं चालतो तोच विरक्त असतो. याही ओवीत फक्त एवढंच सांगून समर्थ थांबत नाहीत. पुढे ते म्हणतात, विरक्ते झिजोन उरवावे सदकीर्तीसी. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या देहाचीही प्रसंगी तमा न बाळगता स्वतः झिजण्याची आणि दुसऱ्यांना उपकार करण्याची वृत्ती त्या ठिकाणी असावी. नाहीतर आपलेच आपल्या साधनेमध्ये निमग्न असणारे लोक आहेत, त्यांना समर्थ विरक्त म्हणत नाहीत. भगवंताच्या मार्गावरती चालण्याची तळमळ आणि त्या मार्गावरती बाळगली जाणारी सावधानता, याबरोबरच दुसऱ्यांसाठी झिजणं आणि अर्थातच त्यांच्याबद्दल प्रेम बाळगणं, यांना एकत्रितपणे समर्थ विरक्तपण म्हणतायत. पुढे ते म्हणतात, विरक्ते विरक्त धुंडावे, विरक्ते साधू ओळखावे, विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन. काही गोष्टी दोन्ही मार्गांनी काम करत असतात. संगतीमुळं आपल्या बुद्धीवरती परिणाम होतो, कर्मांवरती परिणाम होतो. तसंच आपल्या कर्मामुळं आपली बुद्धीही घडत जाते आणि आपण ज्या मार्गावर आहोत त्या पद्धतीची संगतही आपल्याला मिळत जाते. समर्थ म्हणतायत, विरक्ते विरक्त धुंडावे. आपण आता विरक्तीच्या, भगवत प्राप्तीच्या मार्गावर आहोत ना, मग त्याच पद्धतीचे लोक आपण शोधावेत. संत, सज्जन, योगी पुरुष, साधू पुरुष यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करावा. त्यांना ओळखावं, अर्थातच लक्षणांवरून ओळखावं. तरीसुद्धा गोंदवलेकर महाराज म्हणतात की साधू संत लक्षणांवरून ओळखता येत नाहीत. संताला ओळखण्यासाठी संत बनणंच आवश्यक आहे. त्याच्याजवळ जेवढं भगवंताचं प्रेम आहे त्यातलं थोडं तरी आपल्याजवळ नको का, तर आपण त्याच्या सहवासात जाणार, असं महाराज म्हणतात. पण समर्थांना इथं काय सांगायचं आहे? समर्थ म्हणतात, तुम्ही विरक्त असाल तर विरक्त शोधा, साधूंना ओळखा आणि संत सज्जनांची मैत्री करा. इथं त्यांना संगत या विषयावरती बोलायचं आहे. या संगत राखण्यामध्ये सुद्धा विरक्तानं सावध असावं. जर आपण एखाद्या ठराविक पद्धतीची दिनचर्या जगत असू, जी परमार्थ मार्गाला पोषक आहे, आपल्या साधनेला पोषक आहे, तर अशा वेळी सावधानता अत्यंत आवश्यक आहे. आपण कुणाला भेटतो, कुणाशी ओळख करून घेतो, कुणाशी आपली मैत्री होते, आपले त्यांच्याशी काय बोलणे होते, या सर्व गोष्टींकडे विरक्तानं सावधपणे पाहावं. किंबहुना त्या ठिकाणी जो सावध असतो तो खरा विरक्त असतो. नाहीतर काय होतं, भगवत प्राप्तीच्या मार्गावरचा प्रवास दिवसातल्या एखाद्या तासात करायचा आणि उरलेल्या तासात कोणाच्याही उकाळ्या पाकाळ्या, निंदा, स्तुती इत्यादी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायचा. आपले मित्र भेटले की नाना पद्धतीच्या गप्पा, नाना प्रकारचे प्रापंचिक विषय आणि त्यातून दुसऱ्यांची निंदा, स्तुती, हे करण्याकडे कल नसावा. आपला मार्ग काय आहे? भगवत प्राप्ती. मग आता तो जर ठरलेला आहे तर त्या मार्गावरचेच लोक आपल्या जवळ असावेत. मित्रत्वानं त्या लोकांशीच आपण संबंध ठेवावा.
ही गोष्ट सांगताना समर्थ म्हणतायत, विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन. कारण या संगतीचा परिणाम आपल्या साधनेवरती होतो, आपल्या विचारांवरती, आपल्या बुद्धीवरती होतो. मध्ये अक्कलकोटचे स्वामी बसलेले आहेत आणि आसपास अनेक प्रकारचे लोक आहेत. हे स्वामींना शोभतं, कारण ते स्वामी आहेत. साधकानं मात्र आपली संगती अगदी पारखून धरावी असं समर्थ म्हणतायत. कारण या संगतीचा प्रभाव शेवटी त्याच्या आत्मप्रवासावरती होतो. विपरीत लोक संगतीमध्ये असतील तर विपरीत गोष्टी बोलल्या जातात किंवा त्या गोष्टींमध्ये वेळ वाया जातो. काही साधनेमध्ये आपण मिळवलं असेल तर ती शांती त्या वेळेपुरती वाया जाते. आपण पुन्हा बहिर्मुख होतो. हे जसे संगतीचे तोटे आहेत, तशी संगत जर योग्य असेल, जसं समर्थ म्हणतायत तशी संत योगी सज्जन यांची जर संगत असेल, यांचं जर मित्रत्व असेल, तर मग त्यातून फायदाही होतो. कारण समोरची व्यक्ती मग परमार्थावरतीच बोलते किंवा बोलणे झालेच तर संत सद्गुरू गुरुपदिष्ट साधना यावरतीच होते. त्यातून आपल्याला आपल्या साधनेसाठी प्रेरणा मिळते. खरं म्हणजे परमार्थात न बोलणे हेच उत्तम बोलणे आहे. पण जर संगत ठेवायचीच आहे, जर ओळख मैत्री ठेवायचीच आहे, तर समर्थ म्हणतायत ती संतांची, योगी सज्जनांची ठेवा, जेणेकरून ती तुमच्या साधनेला पोषक ठरेल. पुढे समर्थ म्हणतात, विरक्ते करावी पुरश्चरणे, विरक्ते फिरावी तीर्थाटणे, विरक्ते करावी नानास्थाने परमरमणीय. इथे समर्थांना काय म्हणायचं आहे आणि पुढे हा विषय समर्थ कसा मांडतात ते आपण यथावकाश पाहू. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.